बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। शालेय शिक्षणातील त्रिभाषा सूत्रीचा मुद्दा हा पेटलेला आहे। आता या शालेय शिक्षण अभ्यास कृती समन्वय समिती या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसते। डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती बरखास्त करा ही मागणी आता जोर धरतीये। या मागणीकरता आज दीपक पवार यांच्या नेतृत्वात आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात होणार आहे। 10 वाजता बरोबर या आंदोलनाला सुरुवात होईल। 5वी पर्यंत त्रिभाषा सूत्रच नको अशी आग्रही भूमिका ही घेण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, बरोबर 9:30 वाजतायत, पुढच्या अर्धा तासात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। आझाद मैदानावर होत असलेलं हे आंदोलन आणि या आंदोलनात उद्धव ठाकरे देखील सहभागी होतील, संबोधित करतील अशी बातमी समोर येते। काय अपडेट आहे? लागवी निश्चितच 10 वाजता सुमारास शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। दीपक पवार यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन असणार आहे। हिंदी भाषा ही 5वी पर्यंत सक्तीची न करावी अशा प्रकारची मागणी आहे। तसेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यांना हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनाला सहभागी राहणार आहेत। एकूणच त्यामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व आहे। याचे पडसाद सुद्धा जे आहेत ते विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।